वन नेशन वन इलेक्शनवर काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांचा विरोध आहे. या खरं म्हणजे वन नेशन वन इलेक्शन ही आता आपल्या देशाची गरज आहे. खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर वेगवेगळ्या निवडणुका, लोकसभेच्या निवडणुका, नंतर विधानसभेच्या निवडणुका, आता लोकसभेची आचारसंहिता झाली, मग विधानसभेच्या निवडणुका झाल्या, त्याला आचारसंहिता लागली, त्याच्यानंतर लोकल बॉडीजचे इलेक्शन, महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, हे कायम हा इलेक्शन मोडमध्येच आपण राहतो. आणि या इलेक्शन मोडमुळे आचारसंहितेमध्ये डेव्हलपमेंट जे आहे, विकास जो आहे तो थांबतो, ही वस्तुस्थिती आहे. पूर्ण मशिनरी काम करते, मोठ्या प्रमाणावर देशाचा या पब्लिकचा पैसा खर्च होतो. आणि या सगळ्या याच्यामधून आपण प्रत्येक वेळेला प्रत्येक निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये या लोकांना जे आपण विकासाची कामं आहेत ती आपल्याला थांबवावी लागतात. आणि म्हणून यासाठी देशाच्या प्रगतीसाठी हा जो विचार मोदीजींनी मांडलेला आहे, याच्यामध्ये देशाचं प्रगती आणि देशाचं हित आहे, देशाचा विकास आहे. आणि म्हणून या वन नेशन वन इलेक्शनमुळे देशाची प्रगती मोठ्या प्रमाणावर होईल, विकास मोठ्या प्रमाणावर होईल. आणि जे काही आपण निवडणुकीच्या या सर्व प्रत्येक निवडणुकीला वेगवेगळ्या प्रकारे खर्च करतो, सरकारी मशिनरी वापरतो, सरकारी खर्च जो होतो आणि इतर पक्षांचा होतो, त्याच्याबद्दल काय बोलत नाही. मोदीजीबरोबर तुमची 1 तास बैठक झालेली आहे. नेमकं काय कोणते विषय चर्चेला आलेले आहेत आणि मंत्रालयापर्यंत नाही, यामध्ये सविस्तर बैठक, सविस्तर चर्चा, सकारात्मक चर्चा झाली आणि राज्याच्या हिताची चर्चा झाली, राज्याच्या विकासाची चर्चा झाली. मोदीजी देखील खुश होते की एवढं मोठं मॅन्डेट जनतेने दिलं, कामावर म्हणजे महायुतीने केलेलं काम याचीच पोचपावती दिली, त्यामुळे ते आनंदी होते. काल अजित पवारांची अनुपस्थिती दिसली एनडीएच्या बैठकीमध्ये, त्यांचा कोणी प्रतिनिधी हजर नव्हता. महाराष्ट्रात ते तुमचे सहकारी आहेत एनडीए म्हणून, तर याकडे कसं पाहताय? नाही, काल एनडीएची बैठक होती, त्यामुळे त्या ठिकाणी त्यांचे पूर्वनियोजित जे कार्यक्रम होते तेही त्यांनी, आणि सुनील तटकरे मला वाटतं त्यांनी, आणि प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे असं काही नाही की ते मिटिंगला आले नाही म्हणजे असं तुम्ही वेगळं काहीतरी विचार करण्याची आवश्यकता नाही, त्याला राजकीय वळण देण्याची आवश्यकता नाही. आणि आमच्याकडून प्रताप जाधव इकडे होते, त्यांनी ते अटेंड केली मिटिंग. एनडीए मजबूत आहे. एनडीए एका विचाराने एकत्र आलेला पक्ष आहे, एका कुठल्या स्वार्थ भावनेने एकत्र आलेले इंडिया अलायन्स नाही आहे. त्यामुळे एनडीए हा जो घटक, आमचा जो पक्ष आहे, एनडीए एकत्र सगळ्या विकासाच्या माध्यमातून आम्ही एकत्र आलो, एका विचाराने आम्ही एकत्र आलेलो आहे. त्यामुळे नक्कीच या ठिकाणी एनडीए मोदीजींच्या नेतृत्वाखाली अधिक मजबूत होत चालला आहे, मजबूतीने काम करेल. या देशाच्या विकासामध्ये आम्ही पुढे जाऊ. कल्याणच्या चक्कीनाका परिसरामध्ये एक घटना घडलेली आहे. 12 वर्षाच्या मुलीवरती अत्याचार करून तिचं मर्डर करण्यात आलेला. खरं तर क्राईम वाढते महाराष्ट्रामध्ये, अशा पद्धतीच्या टीका तुमच्या सरकारवरती होतात. तसे समोर घटना आले. तुमच्या पक्षाचे आमदार आहेत बालाजी कल्याणकर, त्यांच्या अपहरणाचा प्रयत्नाचा कट रचला गेला अशी माहिती समोर आलेली आहे. राज्यामध्ये कायदा नाही, यामध्ये झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे, दुःखद आहे, माणुसकीला काळीमा फासणारी आहे. आणि कालच मला वाटतं खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे जाऊन त्या पीडित परिवाराची भेट घेऊन आलेत आणि त्यांना दिलासा दिलेला आहे. झालेली घटना अतिशय दुर्दैवी, आमच्या परिवारातलीच घटना आहे असं समजून आम्ही त्या घटनेचं सरकारने गांभीर्याने घेतलेली आहे. आणि यामध्ये जो दोषी आहे, आरोपी, याचा कठोर शासन झालं पाहिजे. फास्ट ट्रॅकला केस घेऊन या ठिकाणी फाशीची शिक्षा लागली पाहिजे. यासाठी सरकार पूर्णपणे गांभीर्याने या ठिकाणी या घटनेकडे पाहते आणि कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सरकारची आहे. आणि यामध्ये देखील कुठल्याही दुर्घटनेचं राजकारण करू नये. झालेली घटना दुर्दैवी आहे, परंतु त्याचं राजकारण करणं त्याहीपेक्षा दुर्दैवी होऊ शकतं. आणि म्हणून यामध्ये सत्ताधारी पक्ष असू दे, विरोधी पक्ष असू दे, या अशा प्रकारच्या घटनांकडे गांभीर्याने आपण पाहिलं पाहिजे. आणि आता मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत आणि नक्की यामध्ये सरकार म्हणून आमची सामूहिक जबाबदारी आहे. अशा प्रकारच्या ज्या गुन्हेगारांना, अशा प्रकारचे जे काही नराधम आहेत यांना आणि माणुसकीला काळीमा फासणारे जे दुर्दैवी घटना करतायत त्यांना जशास तसं उत्तर दिलं जाईल.
आणि त्यांचा बंदोबस्त जशाच तसा तुम्ही होता. म्हणताय उद्धव कायदा ठाकरे सुव्यवस्था, तुम्ही दोन म्हणताय जानेवारीला कायदा बीड आणि सुव्यवस्था, परभणीला तुम्ही जात आहेत. कायदा सुव्यवस्थेचं उद्धव ठाकरे सांगताय, 2 परभणीला जात आहेत. तुम्ही कायदा सुव्यवस्थेचं बोलताय. तुमच्या पक्षाचे जे आमदार आहेत अंबरनाथचे बालाजी किनीकर, त्यांच्या हत्येचा कट रचल्याची देखील माहिती उघड झाली. त्या बाबतीमध्ये पोलीस कसून चौकशी करतायत आणि ही देखील अतिशय गंभीर घटना आहे आणि त्याच्याकडे देखील आम्ही गांभीर्याने पाहतोय. मी स्वतः देखील त्यामध्ये लक्ष घातलेलं आहे आणि गृह विभाग देखील त्यामध्ये काम करतोय. अशा प्रकारच्या घटना होऊ नयेत यासाठी पूर्णपणे सरकार परभणीला जात आहेत, बीडला जात आहेत 2 तारखेला. मोर्चा 28 डिसेंबरला मोर्चा निघत आहे. सुप्रिया सुळे खरं म्हणजे बीडची घटना देखील अतिशय दुःखद आहे, अतिशय दुर्दैवी आहे. कारण एक ज्या पद्धतीने तो निर्गुण हत्या झालेली आहे ती त्याला कधीही माफ न करणारं ती घटना आहे. त्यामुळे मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः आणि मी देखील विधान परिषदेमध्ये या बाबतीमध्ये सांगितलेलं आहे की गुन्हेगार कितीही मोठा असला, कुणाच्याही जवळचा असला आणि त्याचे कुठेही लागेबांधे असले तरी सुद्धा कायद्यासमोर सर्व गुन्हेगार सारखे आहेत. त्यामुळे हे महायुतीचं सरकार कुणाचाही मुलाहिजा ठेवणार नाही, कुणालाही पाठीशी घालणार नाही आणि योग्य वेळेत तुम्हाला त्याची प्रचिती येईल. 28 डिसेंबरला मोर्चा